नमस्कार, मी विनायक माने. मी गेल्या 4 दिवसापासून दौंड नगरपालिकेच्या गेटसमोर बेमुदत उपोषणात बसलेलो आहे. या आंदोलनातील मागण्यानुसार त्यापैकी एक मागणी सिटी सर्वे नंबर 22/4 या मिळकतीमध्ये हिंदवी शिक्षण संस्थेने जे प्ले ग्राउंडसाठी त्यांना दिलं होतं ते क्षेत्र, तर त्यात बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे. सदर बेकायदेशीर बांधकाम 550 चौरस मीटर पाडण्याबाबत मुख्य अधिकारी यांनी वारंवार त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत. परंतु जाणीवपूर्वक ती नोटिसा बजावल्यानंतर पुढची कारवाई केली पाहिजे. महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 52-53 प्रमाणे ते बांधकाम पाडण्याची कारवाई केली पाहिजे, पण ते कारवाई करत नाही. त्याचबरोबर या उपोषणातील आणखी एक विषय की ह्या भिंतीड शिक्षण संस्थेने डेव्हलपमेंट टॅक्स आणि मालमत्ता कर थकवला होता. तर याबाबत मी असा किती करायचो? 14 लाख निष्पन्न झाला होता. तो निष्पन्न कोणी केला होता? मी मान्य जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, तर त्यांनी त्या कामी चौकशी नेमली. त्यामध्ये प्रांत अधिकारी होते, जिल्हा अधिकारी होते, उपजिल्हा अधिकारी होते, जिल्हा प्रशासन अधिकारी होते आणि जिल्हा लेखा अधिकारी, त्या चौघांनी मिळून एकदम सखोल अहवाल तयार केला आणि त्यातून ते सिद्ध झालं की 14 लाख त्यांनी थकवलेले. मग त्याची त्यांनी नोटीस काढली 7/7/2016 14 लाख ते 12 म्हणून ते त्यांनी ते काही भरले नाही. मग ह्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की थकीत रक्कम वाचत डेव्हलपमेंट टॅक्स, तर वार्षिक 18% प्रमाणे त्याला व्याज आकारलं जातं आणि आजपर्यंत हे व्याजाला व्याज लागून 60 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम झालेली, तर ही वसुली करा अशी आमची मागणी आहे. परंतु हे जे मुख्य अधिकारी आहेत ते एकदम राजकीय दबावाखाली हातबल झालेले दिसतात. कारण वारंवार तुम्ही नोटिसा काढताय, तर तुम्ही म्हणलं कायद्याप्रमाणे त्यांचं ते ऑफिस सील करा, मालमत्ता सील करा, परंतु हे अधिकारी काय तशी कारवाई करत नाही. याच आंदोलनाचा आणखी एक विषय आहे सिटी सर्वे नंबर 27/71. ते नगरसेवक योगेश प्रेमसुख कटारे यांचं ते वास्तू आहे, त्या वास्तूचा वापर वाणिज्य आणि रहिवास असं चालू आहे. तर या बांधकामाची सुधारित परवानगी घेताना त्यांनी काय केलं, सामिलीकरणाचा बोगस मोजणीसाठी जोडला आणि बोगस प्रॉपर्टी कार्ड बनवून ते जोडलं. तर याबाबत मी सिटी सर्वेकडून कागदपत्र घेतली, बाबा हे कसं झालं ते द्या. ते म्हणले इथं आमच्या ह्याच्यात आढळ होत नाही, सामिलीकरणाची मोजणी झालेली नाही, त्याचे डॉक्युमेंट नाही, प्रॉपर्टी कार्ड करावी नाही. मग त्याच्यानंतर मी म्हणजे ही बोगस दिलेली आहे, परवानगी रद्द करा आणि बेकायदेशीर बांधकाम पाडा. मग त्यावेळेस मुख्य अधिकाऱ्यांनी परत पत्र लिहिलं सिटी सर्वेला की हे माने जे म्हणतात ह्याच्यामध्ये काय वस्तू ती आम्हाला अहवाल द्या. पण त्यांनी म्हणले ते बरोबर आहे, माने यांनी जे कागदपत्र दिले ते आम्हीच दिलेले की असं. तुमची मागणी काय आता नेमकी? आता जर त्या प्रशासनाने जर कारवाई केली नाही तर पुढचं पाऊल काय असेल आपलं? जर त्यांनी कारवाई केली नाही तर कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की ते बोगस जे डॉक्युमेंट दिलेले तर त्यानुसार ते संबंधितवर फौजदारी कारवाई होऊ शकते. BNS 336, 338 प्रमाणे फौजदारी कारवाई होऊ शकते. जो बोगस प्लॅन बनवला तो रद्द होऊ शकतो आणि त्याप्रमाणे कारवाई अशी आमची मागणी.